शेगाची भैया करून टाकल्या धावा फलकावरती लागल्यात. पुन्हा रिवर्स आणखी एक आपण पाहतोय धमाका. टार्झन ऑफ टेंबोली वंडरफुल खेळ. ग्लीमोल्ड दांडी उडवली आहे. ऑफ समला उडवत असताना चिरागवाले आभार मानतात. यावेळेला खरा बॉल होता अल्ताफ शेख समोर. आणखी एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. चौकाराने स्वतःचा अकाउंट ओपन केलेले अल्ताफ शेख आणि चौकाराने हिंगोली संख्येची धावसंख्या 30वर पोहोचली. दरम्यान गुंदोळी येथून पप्या भोईरा यांनी टेंबोली संघासाठी आणि प्रदीप पाटीलसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. धावसंख्या 33 आणि इथून 5 धावांची गरज आहे. ऑन साइडला फुल अँड पॉवरफुल अनदर फोल्ड. आणि इथून 5 धावांची गरज आहे. ऑन साइडला फुल अँड पॉवरफुल अनदर फोल्ड. स्कोरर लेवल 4 धावांच्या मदतीने धाव फलक आता बरोबरीमध्ये आलेला आहे. फक्त एक धाव दूर आहे चॅम्पियन पदापासून वानू स्पोर्ट जर्मन टेंबोली. फक्त एका धावेची आवश्यकता आहे वानू स्पोर्ट्स जर्मन टेंबोली संघाला. या आउट ऑफ भिवंडी देखील या संघाने चांगली कामगिरी करताना आपल्याला एका धावेची गरज आहे. ऑन साइडला उडवला आणि याच बरोबर चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन वानू स्पोर्ट जर्मन टेंबोली इज द चॅम्पियन. मेनी काँग्रॅच्युलेशन. विजयपदाची बोनी केलेली नक्कीच आपण पाहतो या जल्लोष करताना वानू स्पोर्ट्स जर्मन टेंबोली या संघ. पंचायतचे स्वागत आणि सन्मान करणार आहोत. सन्मान आणि सत्कार करणार आहोत. या बात आहे. इथे बघा पहिले इकडे बघा. शेगाची भैया करून टाकल्या विजय संघ चॅम्पियन ठरलेला आहे. तो म्हणजे वानू स्पोर्ट्स जे आलोबान टेंबोली. याचा श्रेय कोणाला देणार आपण? प्रतीक पाटील. आम्ही प्रॅक्टिस करतो 2 महिने झाले आम्ही प्रॅक्टिस करतो. जी प्रॅक्टिस पोरावी दिलेली आहे प्रत्येक पोरासाठी ती आम्ही आज सक्सेस करून दाखवलेली.
आयोजन तर खूप चांगला होता आणि पहिली तर नाईट स्पर्धा होती ही आणि खूप चांगली पोरा खेळल्यात आमची आणि पूर्ण गावाला श्रेय देईना. या पुढची तयारी कशी राहील आपली? जसं आम्ही या टुर्नामेंटमध्ये केले तसंच त्या टुर्नामेंटमध्ये जी पुढची टुर्नामेंट असेल त्या टुर्नामेंटमध्ये आम्ही खेळायचा प्रयत्न करू. नक्कीच फायनल माइंड आमचा पॅकरचा आज वाढदिवस होता आणि त्यांना आम्ही प्रथम क्रमांक मारून वाढदिवसाचा लक्ष शुभेच्छा दिल्यात आणि खूप आनंद वाटतंय आम्हाला. 3 टुर्नामेंट खेळलोय, 2 फायनल मांडल्यात आणि 1 सेमीफायनल मांडले. म्हणजे आमच्यासाठी खूप छान क्षण होता तो. ओके.